बघा विद्यार्थी मित्रांनो, 7वीच्या वर्गामध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंडिसेस विथ द सेम बेस हे घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस सेट 27 सुद्धा आपण बघितलेला आहे. आता ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ इंडिसेस विथ द सेम बेस. आता इथे बघा, हे जे आहे आपलं चॅप्टरचं नाव आहे इंडिसेस किंवा इंडिसेस. ह्याच्यामध्ये आपण आता प्रॅक्टिस सेट 28 घेणार आहोत. आपला टॉपिक आहे डिव्हिजन ऑफ इंडिसेस विथ द सेम बेस. मागच्या वेळेस आपण गुणाकार बघितलेला होता, ह्यावेळेस आपण भागाकार बघणार आहोत. तर भागाकारासाठी सुद्धा रूल आहे, जसा गुणाकारासाठी आपण रूल बघितलेला आहे, तुमच्या चांगल्या लक्षात राहिलेला असेल तो. आता भागाकारासाठी सुद्धा तो रूल आहे, तो इथे मी तुम्हाला वाचून दाखवतो. इफ ए इज नॉन झिरो रॅशनल नंबर m and n are positive integers and m is greater than n, then a raised to the power m divided by a raised to the power n is equal to a raised to the power m minus n. म्हणजेच a हा कोणताही शून्य नसलेली संख्या आहे, m आणि n हे पॉझिटिव्ह पूर्णांक आहेत, m हा n पेक्षा मोठा आहे, तर एचा m वा घात भागिले एचा n वा घात बरोबर a चा m वजा n हा घात तयार होतो. हे जे सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं आहे. हे सूत्र आपण बघणार आहोत आणि त्या दृष्टीने पुढचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यानंतर सुद्धा काही छोटे छोटे नियम म्हणा, फॉर्म्युले म्हणा दिलेले आहेत. जसं इथे तुम्हाला एक मी फॉर्म्युला लिहून दाखवतो. a raised to power 0 is equal to 1. म्हणजे एच्या डोक्यावरती शून्य असेल तर त्याची किंमत 1 येते. ह्याचाच अर्थ काय होतो की कोणत्याही संख्येच्या डोक्यावरती जर शून्य असेल, 0 असेल, म्हणजे ज्याचा इंडेक्स 0 असेल त्याची व्हॅल्यू 1 येते, किंमत 1 येते. मग कोणतीही संख्या घ्या, जसं मी इथे घेतो 4341 असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या डोक्यावरती जर 0 असला तर त्याची किंमत किती येईल? 1 येईल. कोणतीही संख्या लिहा, मी कितीही मोठी लिहा, जसं मी इथे लिहिलं अशी मोठी संख्या लिहिली आणि त्याच्या डोक्यावरती जर 0 दिला तर त्याची किंमत काय येणार आहे? 1. एकच व्हॅल्यू येणार आहे. किती? जसं 7 आहे, त्याच्या डोक्यावरती जर आपण 0 ठेवला तर त्याची किंमतसुद्धा 1च येईल. म्हणजे जर इंडेक्स 0 असला तर किंमत किंवा व्हॅल्यू काय येते? 1 येते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक नियम तुम्हाला मी इथे दाखवतो. बघा, a raised to power negative m is equal to 1 upon a raised to power m. ह्याचा अर्थ काय होतो की एच्या डोक्यावरती जर निगेटिव्ह संख्या असेल तर ती ह्या पद्धतीने लिहिली जाते. जसं मी इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, जसं इथे आहे, मी एखादी संख्या घेतो, जसं इथे मी 5 घेतो आणि 5च्या डोक्यावरती निगेटिव्ह 2, म्हणजेच 5 raised to power negative 2 असं जर असेल तर ते आपण लिहिताना कसं लिहिणार? 1 upon 5 raised to 2. हा खाली 2 आहे तो पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होतो. फक्त एक छेदात ह्या संख्या येतात. किंवा इथे तुम्ही लिहिलेलं आहे, दुसरं एक एक्झाम्पल घेतो, जसं इथे 12 raised to negative 4, म्हणजेच 12चा ऋण चौथा घात असं असेल तर मग काय करणार आपण? 1/12चा चौथा घात ह्या पद्धतीने आपण लिहितो. किंवा आणखी एक तुम्हाला इथे नियम सांगतो. इथे जसं a upon b असं असेल आणि इथे निगेटिव्ह संख्या असेल, निगेटिव्ह 1 असेल ह्या पद्धतीने, तर मग ते काय होतं? b upon a ह्या पद्धतीने होते. जर इथे निगेटिव्ह असेल तर हे कोणतेही घ्या, म्हणजे इथे 4/5 असं असेल आणि इथे निगेटिव्ह 1 असेल तर मग इथे 5/4 ह्या पद्धतीने होतं. किंवा आणखी घेतलं की 21/33 आणि इथे रेज टू निगेटिव्ह 1 असं असेल तर मग इथे काय होणार? 33/21 असं होईल. तर हे जे काही फॉर्म्युले आहेत, काही नियम आहेत, इथे हा एक आहे, काय आहे? a raised to the power 0 is equal to 1, म्हणजे एचा शून्यवा घात त्याची किंमत 1 होते. a raised to the power negative m is equal to 1 upon m square, म्हणजेच
एचा जर घातांक जर ऋण असेल तर ते ह्या पद्धतीने येतं. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने अंशछेद असेल आणि घातांक जर निगेटिव्हमध्ये येत असेल तर हे असं उत्तर येतं त्याचं. हे सुद्धा 3 छोटे छोटे नियम आहेत. त्या 3 छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण इथे बघितलेल्या आहेत. आत्ता आपण काय करणार आहोत, हे छोटे छोटे बघितलेले आहेत आपण इथले नियम. आता ह्याच्यावरती आधारित जो काही अभ्यास आहे, प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस सेट 28 म्हणजे सराव संच 28 आपण घेणार आहोत. चला सुरुवात करूया. बघा आपला क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय, सोपे रूप द्या. बघा a रेज टू द पॉवर 6 डिवाइड बाय a रेज टू द पॉवर 4 म्हणजेच एचा 6वा घात भागिले एचा 4था घात. हे असं असलं तर काय होतं आपण इथे बघितलेलं आहे. हां, जसं एचा mवा घात भागिले एचा nवा घात. मग आपण काय केलेलं होतं, एचा m वजा nवा घात हे आपण बघितलेलं होतं. आता सेम आपल्याला तसंच करायचं आहे. आपण काय करणार, a रेज टू द पॉवर 6 मायनस 4 म्हणजेच एचा 6 वजा 4वा घात म्हणजेच एचा 2रा घात, या पद्धतीनं. आता पुन्हा इथे आपल्याला व्हॅल्यू म्हणजे किंमत काढायला सांगितलेली नाही, त्याच्यामुळे आपण इथे किंमत काढत नाही, ते सोडून द्यायचं आहे. दुसरं घेतो मी इथे. इथे बघा m रेज टू द पॉवर 5 m रेज टू द पॉवर 8 डिवाइड बाय m रेज टू द पॉवर 8. आता जसं आपण इथे केलेलं आहे तसंच मग काय करणार, m रेज टू 5 मायनस 8. हां, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, वजा बाकी आपण करणार 8तून 5 घालवणार. 5तून 8 जात नाही, 8तून 5 गेल्यानंतर किती 3 राहतात. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह 3. आता हा जो आहे त्याच्या डोक्यावर जर निगेटिव्ह असला तर मग पुन्हा आणखी एक फॉर्म्युला आहे, नियम आहे. कोणता पण नियम आहे, जसं आपण इथे बघितलेलं होतं. बघा इथे बघा a रेज टू द निगेटिव्ह m असं जर असेल तर मग कसं असतं ते 1/एचा mवा घात, 1/एचा mवा घात ह्या पद्धतीने. तसंच हे सुद्धा होणार आहे 1/mचा कितवा आहे 3रा. हे निगेटिव्ह लिहायचं नाही, असं लिहायचं, ह्या पद्धतीने होणार आहे. तर हे आहेत एक्झाम्पल, सोपे एक्झाम्पल आहेत. बघतो एखादं कठीण असेल तर. चौथं घेतो, कठीण नाही पण थोडंसं वेगळं आहे. x रेज टू द पॉवर 10 डिवाइड बाय x रेज टू द पॉवर 10 म्हणजेच एक्सचा 10वा घात भागिले एक्सचा 10वा घात. आता इथे बघा x 10 मायनस 10 रेज टू 10 मायनस 10 10 वजा 10 म्हणजेच एक्सचा काय होईल 0वा घात. आणि जेव्हा 0वा घात असतो तेव्हा काय किंमत येते 1 ही किंमत येते. आपण हे एक्झाम्पल इथे सोडवलेले आहे. तुमची एक गोष्ट इथे लक्षात आलेलीच असेल की आपल्याला फॉर्म्युले लक्षात असणे फार गरजेचं आहे. फॉर्म्युले जर आपल्या लक्षात असतील तर आपण सोडवू शकतो आणि आपल्याला फॉर्म्युलेस माहिती नसतील तर आपण सोडवू शकणार नाहीत. तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, हे फॉर्म्युल्यांच्या आधारे सोडवलेले आहेत. ह्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे तो आपण सुरुवात करूया. आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू म्हणजे किंमत काढा किंवा किमती काढा. पहिलं आहे -7 रेज टू द पॉवर 12 डिवाइड बाय -7 रेज टू द पॉवर 12 म्हणजे 7चा 12वा घात, ऋण 7चा 12वा घात भागिले ऋण 7चा 12वा घात. 12 वजा 12 0 राहतील. -7 रेज टू द पॉवर 0. आता 0 आल्यानंतर किंमत किती येते, इकडे डोक्यावरती 0 आल्यानंतर इकडे कोणती संख्या आहे ते अजिबात बघायचं नाही. इथे डोक्यावरती 0 आला मग किंमत किती येईल 1. व्हॅल्यू आपण 1 काढलेली आहे. दुसरं घेऊ आपण. सेवन रेज टू द पॉवर 5 डिवाइड बाय 7 रेज टू द पॉवर 3 म्हणजेच 7चा 5वा घात भागिले 7चा 3रा घात
5 वजा 3 किती राहतात 2. हे 7चा दुसरा घात 7 रेज टू द पॉवर 2 म्हणजे किती वेळा गुणाकार करणार 2दा. 7 7 49. 7 7 जा 49 किती व्हॅल्यू आली 49. किंमत आपण काढलेली आहे. तिसरं आपण घेऊ. तिसरं एक्झाम्पल आहे 4/5 रेज टू द पॉवर 3 डिवाइड बाय 4/5 रेज टू द पॉवर 2 म्हणजे 4/5चा तिसरा घात. इथे मी लिहितो 4/5चा तिसरा घात. 4/5चा दुसरा घात म्हणजे वजा 2. मग किती आले 3 वजा 2 किती 1. 1 घेतला. आता 1 असल्यानंतर काय होतं तेच राहतं, तीच किंमत राहते म्हणून 4/5 ही जी व्हॅल्यू आहे ती तेवढीच राहते. तर ह्या आपण व्हॅल्यूज काढलेल्या आहेत, सोप्या होत्या, खूपच सोपं आहे, ते सहज आपण करू शकतो. ते आपण केलेले आहेत. 2 क्वेश्चन इथे सोडवलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 28मध्ये 2च क्वेश्चन होते, ते 2 क्वेश्चन घेतले, त्याच्यामधले एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट 29 म्हणजे सराव संच 29 घेणार आहोत. त्याच्या संदर्भात आपण एखादा टॉपिक बघूया. आता इथे आपल्याला द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट ऑर क्वोशंट ऑफ 2 नंबर्स म्हणजेच जो काही इंडेक्स आहे, घातांक आहे, त्या घातांकाच्या संदर्भात आपण इथे बघणार आहोत. काय बघणार आहोत गुणाकारांचा घातांक किंवा भागाकारांचा घातांक. तो नेमका कसा असतो ते आपण इथे बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला म्हणा किंवा एक माहिती आपल्याला दिलेली आहे ती बघूया. If a and b are non-zero rational numbers and m is an integer, then a into b raised to the power m is equal to a raised to the power m into b raised to the power m. आणि दुसरं आहे a upon b raised to the power m is equal to a raised to power m upon b raised to power m. जर a आणि b हे कोणत्याही शून्य नसलेल्या परिमेय संख्या असतील आणि एम ही जी आहे ती पूर्ण संख्या असेल तर मग काय होतं ए आणि बी, ए गुणिले बीचा एमवा घात असेल तर मग एचा सुद्धा एमवा घात लिहायचा आणि बीचा सुद्धा एमवा घात लिहायचा. मध्ये गुणाकार आहे, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर भागाकार असेल तर ए भागिले बी हा जो आहे ह्याचा जर एमवा घात असेल तर एचा सुद्धा एमवा घात लिहायचा आणि बीचा सुद्धा एमवा घात लिहायचा आहे. मध्ये भागाकाराचे चिन्ह लिहायचं आहे. ह्या पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक नियम आपल्याला इथे दिलेला आहे ए रेज टू द पॉवर एम रेज टू द पॉवर एन दॅट इज द पॉवर ऑफ अ नंबर इज इंडेक्स फॉर्म. म्हणजेच एचा एमवा घात आणि त्याचासुद्धा एनवा घात असेल तर मग तो एम आणि एन यांचा काय होतो गुणाकार होतो. एम गुणिले एन असं आपल्याला तिथे लिहावं लागतं. तर हे जे छोटेसे नियम आहेत ते छोटेसे नियम आपण इथे बघितलेले आहेत. ते आपण नियम आता अभ्यासणार आहोत किंवा त्याच्यावर आधारित जी काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण इथे सोडवून घेणार आहोत. मग सुरुवात करूया आपण इथे प्रॅक्टिस सेट 29. पुन्हा आपला क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय म्हणजे सोपे रूप द्या. आता आपल्याला सोपे रूप विचारलेलं आहे ते आपण इथे देऊया. मी एक्झाम्पल लिहितो 15/12 रेज टू द पॉवर 3. पुढे आणखी आहे रेज टू द पॉवर 4. आत्ता म्हटलं त्या पद्धतीने की ह्या पद्धतीने घातांक 3 असेल आणि त्याचा घातांक 4 असेल तर मग ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करतो. म्हणजे ह्या पद्धतीने 15/12 3 गुणिले 4 म्हणजेच 15/12 3 चौक 12 म्हणजे 15/10 रेज टू द पॉवर 12 म्हणजे 15/12चा 12वा घात. ह्या पद्धतीने करायचं आहे. आता दुसरं घेऊया आपण. दुसरं आहे 3 रेज टू द 4 रेज टू द -2. म्हणजेच आता ह्यांचा गुणाकार होईल. म्हणजेच 3चा घातांक आहे तो 4 गुणिले -2 ह्या पद्धतीने. म्हणजेच 3चा 4 दुने 8
-8 हा काय येईल, घातांक येईल, त्याचा इंडेक्स येईल. पण असा निगेटिव्ह असला तर मग पुढे काय नियम आहे आपला, जसा आपण इथे बघितलेला होता, एमच्या डोक्यावर निगेटिव्ह, एच्या डोक्यावर निगेटिव्ह एम आहे. जर असलं तर 1/a चा m वा घात असं आपण लिहितो. आपल्याला तेच इथे सुद्धा लिहावं लागेल, 1/3 चा 8वा घात. ह्या पद्धतीने हे जे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे, म्हणजे आपल्याला लगेच वापरता येईल. नाहीतर तुम्ही इथपर्यंत सोडवाल आणि विसरून जाल. नाही, त्याच्या पुढे आणखी हा एक नियम आहे, तो सुद्धा आपल्याला वापरायचा आहे. हे दुसरं एक्झाम्पल आहे. आता आपण काय करूया, तिसरं एक्झाम्पल घेऊया. (1/7 raised to -3 raised to -4). सेम याच पद्धतीचं सेम आहे. -3 × 4, 1/7, 3 4 12. हा निगेटिव्ह आहे, -12. अशा पद्धतीने निगेटिव्ह असला तर आपण पुन्हा बघितलेलं होतं, काय बघितलेलं होतं, a/b. आणि मग इथे -1 मी तुम्हाला दाखवलेला होता. 1च्या ऐवजी कोणती दुसरी संख्या असली तरी चालते. म्हणजे असं -m जर असेल तर मग आपण इथे b/a, आणि हा m निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल, +m. हे सेम तसंच, म्हणजेच 7/1, आणि हा पॉझिटिव्ह होईल, +12. आणि अर्थातच छेदातला एक आपण कधीही लिहित नाही, बरोबर ना. छेदामध्ये जर 1 असेल, 1 असेल, तो लिहित नाही. मग नुसता 7 ठेवला तरी चालेल, 7/12. ह्या पद्धतीने ते येईल. तर हे तिसरं एक्झाम्पलसुद्धा आपण घेतलेलं आहे. पुढची एक्झाम्पलसुद्धा त्याच पद्धतीची आहेत, किंवा त्याच पद्धतीने ते एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. तरीसुद्धा एक चौथं एक्झाम्पल आपण घेऊया. बघा, 2/5 raised to the -2 raised to the -3, म्हणजे 2/5चा ऋण दुसरा घात, त्याचा ऋण तिसरा घात. हां, जसं आपण करतो तसंच काय करणार, गुणाकार. -2 आहे आणि -3 आहे, त्यांचा गुणाकार. 2/5 बेत्रिक 6. हा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्हच राहील, त्याच्यामुळे तो बदलणार नाही, आहे तसाच राहील. तर ह्या पद्धतीने ते सोपं एक्झाम्पल होतं, ते आपण इथे सोडवलेलं आहे, चौथं एक्झाम्पल. बघा, आणखी एक 7वं एक्झाम्पल घेतो. 2/3 raised to -4 raised to -5. आता त्याच पद्धतीने पुन्हा 2/3 -4 × 5, म्हणजेच हा होईल 2/3, 4 5 किती होईल, 20, 4×5 निगेटिव्ह आहे. तर मग हे आपण लिहिताना कसं लिहितो, आताच दाखवलं त्या पद्धतीने. हा वर जाईल, हा खाली येईल, म्हणजेच 3/2. का असं होतं, कारण की हा निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे असं होतं. निगेटिव्ह असं नसला तर होणार नाही, हा निगेटिव्ह आहे म्हणून असं होतं, ते आपण इथे लिहिलेलं आहे. हा निगेटिव्ह आहे तो इथे पॉझिटिव्ह होईल, म्हणजेच 3/2 raised to the power 20, म्हणजे 3/2चा 20वा घात. ह्या पद्धतीने होते. अर्थात सोपे एक्झाम्पल आहे, ते तुम्ही सोडू शकता पहिल्या क्वेश्चनमधली. आपण दुसरा क्वेश्चन सुरुवात करूया. दुसरा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग पॉझिटिव्ह इंडिसेस, म्हणजेच खालील संख्यांचे घातांक धन पूर्णांकात लिहा. अर्थात ही जी एक्झाम्पल आहेत, वरच्या पहिल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा अशी एक्झाम्पल आहेत, ती 2-3 वेळा आपण सोडवलेली आहेत. 2-3 एक्झाम्पल आलीत पहिल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा. हा तीच एक्झाम्पल दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण घेऊया. पहिलं एक्झाम्पल, 2/7 raised to the power -2 पॉवर -2. हां, हे काय आहे, आता हा 7 वरती जातो आणि 2 खाली येतो, आपण बघितलेलं आहे इथे. 7/2 असं होईल, आणि हा मग निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल. एवढं साधं सोपं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण हे एक्झाम्पल घेतलेले आहेत. दुसरं घेऊ, 11/3. हा -5 आहे त्याचा इंडेक्स, मग हे काय होईल, 3/11. हा निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होईल. आणखी घ्यायला पाहिजे का,
चौथं घेतो मी. बघा, y रेज टू द -4. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल काय करायचं. अर्थातच ज्या संख्येचा छेद नसतो त्या संख्येच्या छेदात किती असतो? 1 असतो, 1 असतो. मग हा 1 वरती जाईल आणि y खाली जाईल असा, आणि मग हा आहे तो 4 होईल ह्या पद्धतीने. बरोबर ना? ह्याचा फॉर्म्युलासुद्धा आहे, तो फॉर्म्युला आपण सोडवून घेतलेला होता. कोणता होता तो फॉर्म्युला? हा. आणि मग अशा पद्धतीने आपण घेतलेलं होतं, तेच इथे आपण केलेलं आहे. तर हा दुसरा क्वेश्चनसुद्धा घेतलेला आहे, प्रॅक्टिस सेट 29. हा सुद्धा छोटासा आणि सोपा असा प्रॅक्टिस सेट होता. आपण इथे प्रॅक्टिस सेट 28 आणि 29 असे 2 प्रॅक्टिस सेट इथे घेतलेले आहेत, 2 सराव संच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आत्ता आपल्याला इथे थांबायला हरकत नाही. तुम्ही अभ्यास करत राहा. पुढच्या तासाला आपण पुढचा प्रॅक्टिस सेट घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.